डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग 2025-26 ची ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आणि डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार या संदर्भात भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग 2025-26 बद्दल संपूर्ण अपडेट बघणार आहे। तर बघू शकता डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा पास असेल ते विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला त्यांना प्रवेश मिळतो, कारण त्यांनी डिप्लोमा केलेला असता पॉलिटेक्निक त्यामधून। तर बघू शकता यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, कारण ॲडमिशन प्रोसेस तुमची 10 जून 2025 च्या आत सुरू होणार आहे आणि ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुमचे जेही प्रोसेस असेल जसे की रजिस्ट्रेशन आहे, कॅपराउंडचे फॉर्म आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून संपूर्ण ज्या अपडेट असणार आहे ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर सर्वप्रथम पहिल्या नंबरचं डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला ते म्हणजे विद्यार्थ्याची डिप्लोम्याची मार्कशीट। ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे ते विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश घेऊ शकतात इंजिनिअरिंगसाठी। तर त्यांना डिप्लोमा मार्कशीट लागणार आहे, म्हणजे ज्या पर्सेंटेजवर त्यांचा डिप्लोमा झालेला आहे ती मार्कशीट लागणार आहे। जसे की गव्हर्नमेंटला जर झाला असेल तर तुमची फायनल मार्कशीट वेगळी येतो आणि MSBTमध्ये जर झाली असेल तर तुम्हाला जी मार्कशीट जी लास्ट इयरला येते ती डायरेक्ट फायनल म्हणूनच मार्कशीट येते, तर ती मार्कशीट तुम्हाला लागेल। त्यानंतर SSC मार्कशीट म्हणजे 10वीची मार्कशीट लागेल आणि समजा जर कोणत्या विद्यार्थ्यांनी 12वी केलेली असेल तर 12वीची मार्कशीटसुद्धा तुम्हाला लागणार आहे। इथे आपण नमूद नाही केलेलं आहे, परंतु SSC केलेलं असेल तर SSCची मार्कशीटसुद्धा तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थ्याला लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट। विद्यार्थ्याची कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियरसुद्धा चेक करा, नवीन नॉन क्रिमिलियर पाहिजे आहे। जर तुमच्याकडे जुनं असेल तर त्यावरती चेक करा की ते नॉन क्रिमिलियर एक्सपायर झालेलं आहे का, कारण तुम्हाला 31 मार्च 2026 पर्यंत ते व्हॅलिड पाहिजे आहे। जर एक्सपायर झालेलं असेल तर तुम्ही आता नवीन काढू शकता, कारण जर ते एक्सपायर असेल तर तुम्हाला वेळेवर ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्रास होईल आणि तुमचा जो प्रवेश आहे हा ओपनमधून सुद्धा होऊ शकतो। त्यानंतर विद्यार्थ्याला लागणार आहे डोमेसाईल सर्टिफिकेट, म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा, आणि हे सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी राहणार आहे। त्यानंतर लागणार आहे विद्यार्थ्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे। ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल त्या विद्यार्थ्यांना ओपनमधून ॲडमिशन घ्यावंच लागणार। जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। यामध्ये ओपन EWS कास्टला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागत नाही, बाकी संपूर्ण जेवढी कास्ट आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर बघू शकता तुम्हाला लागणार आहे TC म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला म्हणतो आपण याला। हे तुम्हाला पॉलिटेक्निक कॉलेजमधून मार्कशीट सोबत मिळेल, मार्कशीट आणि TC सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, तर ते तुम्हाला घ्यावं लागेल। त्यानंतर रिझर्वेशन सर्टिफिकेट, जर कोणत्या विद्यार्थ्याकडे रिझर्वेशन सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला लागेल, अदरवाईज तुम्हाला रिझर्वेशन सर्टिफिकेट लागणार नाही। उदाहरणार्थ जर तुम्ही हँडिकॅप असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट लागेल। जर तुम्ही EX सर्व्हिसमॅन म्हणजे तुमचे वडील आर्मी नेव्हीमध्ये असेल, रिटायर असेल आणि ते जर म्हणजे पाल्य म्हणून तुम्ही त्यांचं रिझर्वेशन घेऊ शकता, ते सुद्धा लागेल। किंवा अनाथ असेल कोणी तर ऑर्फन म्हणून तुम्ही रिझर्वेशन घेऊ शकता, तर त्यांनाही रिझर्वेशन सर्टिफिकेट लागणार। बाकी कोणाला रिझर्वेशन सर्टिफिकेट लागणार नाही आहे। आणि त्यानंतर बघू शकता उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट खूप जास्त महत्त्वाचं नाही आहे, पण जर काढू शकत असाल तर काढून ठेवा ॲडमिशन प्रोसेससाठी। त्यानंतर विद्यार्थ्याचे आधार कार्ड आणि यानंतर लागेल तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो। तर अशा प्रकारे डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग 2025-26 ॲडमिशन प्रोसेस। तर कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता। रजिस्ट्रेशन प्रोसेस 10 तारखेच्या आज सुरू होणार अशाबद्दलची माहिती आलेली आहे। सुरू झाल्याबरोबर रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यानंतर डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे, कॅपराउंड कसा असणार आहे, मेरिट लिस्ट कशी असेल या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी देण्यात येणार। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण ज्या अपडेट असेल ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। व डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।